आपलं अनुराधा चॅनल जवळजवळ 8-10 दिवस हॅक झालं होतं आणि ते कसं झालं होतं आणि माझ्यावर काय काय प्रसंग आले त्याची स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे. बुधवारी संध्याकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे टी व्ही बघत मी बसले होते. सगळं कुटुंब माझ्या आजूबाजूला होतं आणि मोबाईलला काहीतरी लागलं आहे म्हणून मी तो पुसायला घेतला. मोबाईल पुसला आणि यूट्यूबच्या ॲपमध्ये गेले तर बघते तर काय, तिथे काहीही नाही. क्षणभर मला वाटलं की माझा मोबाईलच हॅक झाला असेल आणि म्हणून मी पूर्ण मोबाईल बंद केला आणि पुन्हा सुरू केला. पण खरंच सांगते, काहीही मला त्याच्यावर दिसत नव्हते. क्षणभर मी घाबरले. शेजारी नात बसली होती, तिला विचारलं, हे झालंय तरी काय, बघतेस का? आणि तिने बघितलं तर ती म्हणाली की आजी ह्याच्यात काही दिसत नाही आहे. खरंच पायाखालची जमीन काय सरकते ते मला कळलं. गेले 3 वर्ष आपण मेहनत करतो आहे आणि मी माझ्या मेहनतीपेक्षा गेले 2.5-3 वर्ष तुमच्याबरोबर असते आणि त्याचं मला वाईट वाटत होतं की आता खरंच आपण ऐकतो की यूट्यूब हॅक झालं, तसं काही झालं आहे का? मग भराभर माझा नातू आला, नात होती आणि जोपर्यंत आम्ही बघत होतो की नाही तोपर्यंत बाकीच्यांच्या ह्याच्यावर आपलं चॅनल दिसत होतं बरं का. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की नाही आपलं चॅनल हॅक झालेलं नसावं. देवाजवळ प्रार्थना करत होते. पण अगदी 15-20 मिनटाचा अवधी गेला आणि सगळ्यांच्या मोबाईलवरचं अनुराधा चॅनल हे पुसलं गेलं होतं. अक्षरशः कित्येक वर्षांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. इतकी हतबल मी कधीच झाले नव्हते. कारण हे चॅनल म्हणजे माझं एक मोठं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाशी असलेला संबंध तो जाईल असं मला वाटलं आणि आता मी काय करू असं म्हणजे कळेना मला. आणि त्याच वेळेला मग सगळीकडे फोनाफोनी केली. ज्यांना ज्यांना यातली माहिती आहे त्यांना विचारलं. बऱ्याच जणांना हॅक झाल्यानंतर काय करायचं हे माहिती नव्हतं. पण तरीसुद्धा नात, माझी मुलं, माझ्या सुना सगळेजणं त्याचे प्रयत्न करत होते आणि आमची टीमसुद्धा त्याच्याकरता प्रयत्न करत होती आणि कुठून तरी हे चॅनल सुरू व्हावं. बरं, ज्या व्यक्तीने हॅक केलं होतं ना त्याने माझं जीमेल, माझं इंस्टाग्राम, माझे नंतर यूट्यूब सगळं हॅक केलं होतं. त्यामुळे यूट्यूबपर्यंत पोचायचासुद्धा सगळा मार्ग बंद झाला होता. खरंच सांगते, काय करावं सुचत नव्हतं. आणि अशा वेळेला अनेक लोकांपैकीच मला सरिता किचनच्या सरिताने खूप मदत केली. हे सगळं घडलं, सुरुवात झाली 7:30ला आणि मी जवळजवळ 10-10:30ला तोपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. 10:15ला मी सरिताला फोन केला की सरिता असं झालं, तुला काही माहिती आहे का गं, मी काय करू? आणि त्या मुलीने, म्हणजे मी तिला मुलगीच समजते, त्या मुलीने मला अतिशय मदत केली. तिने तिच्या टीमला विचारलं, तिथून मार्ग सांगितले आणि त्याप्रमाणे माझ्या नातवंडांनी त्याच्यात एक एक स्टेप घेत शेवटी 12-12:30ला आम्ही यूट्यूबला एक ईमेल टाकू शकलो. तो ईमेल त्यांना टाकल्यानंतर फक्त आता पुढे होतं आहे काय हे बघण्याची आमच्यावर वेळ आली होती. आणि दुसऱ्या दिवसापासून मग त्यांचे काही फॉर्म्स आले, त्याची माहिती द्यायची होती, ती दिली. काही गोष्टी होत्या, काही गोष्टी नव्हत्या, मग त्या गोळा केल्या आणि सगळ्यांनी मिळून पुन्हा ते त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत, त्यांच्या माहितीला उत्तरं देत आज आपलं चॅनल पुन्हा सुरू झालं. त्यामुळे 8-10 दिवस मी आपलं चॅनल बघूच शकत नव्हते आणि तुम्हालाही कुणाला बघता येत नव्हतं. खूप लोकांचे मला फोन आले, नंतर आपल्या व्हॉट्सॲपवर आलं, काकू तुम्ही दिसत नाही आहे. आम्ही खूप सैरभैर झालो आहे. काही जण तर अक्षरशः रडत होते आणि मलाही रडायला येत होतं कारण मी कोणाशी बोलूच शकत नव्हते. पण आज आपलं चॅनल पुन्हा सुरू झालं आहे, नवीन जोमाने सुरू करायचं आहे आणि नवीन वर्ष आहे, हो की नाही? पण नवीन वर्षामध्ये झालेल्या गोष्टी विसरून जायच्या आणि नवीन गोष्टी सुरू करायच्या आणि ते मी तुमच्याकडूनच शिकले. त्यामुळे आता पुढच्या महिन्यापासून नवीन विषय, चॅनल तेच, परंतु नवीन जोमाने आपण पुन्हा कामाला लागूयात. याकरता मला तुमची सगळ्यांची आणि माझ्या टीमची खूप मदत झाली. विशेषतः माझी नातवंड सरिता किचन यांची पण खूप मदत झाली. आणि सरिता, तुझं मी खरोखर मनापासून आभार मानते कारण त्या मुलीलासुद्धा चॅनल सुरू होतं 2-4 दिवस अजिबात चैन पडत नव्हतं आणि तुम्ही सगळे माझ्या पाठीशी होता, तुमच्या शुभेच्छा होत्या आणि म्हणूनच पुन्हा मी चॅनल सुरू करू शकले. मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच माझ्यावर प्रेम, लोभ असू द्यावा आणि मला प्रोत्साहन द्यावं हीच तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती. आणि पुन्हा आपल्या चॅनलला नव्याने सुरू करूयात, नवीन जोमाने सुरू करूयात. गणपती बाप्पा मोरया.